ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं असून याचा मुदखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं बारड पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला. एका ओबीसी आंदोलनाच्या सभेत लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं की जर मराठा समाज ओबीसीत आला असेल तर आता दोन्ही समाजात आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. तुम्ही आता आमच्या मुलांसोबत तुमच्या मुलींची लग्न लावा. हाके यांच्या या वक्तव्यावर मुदखेड तालुक्यातील मराठा समाजानं तीव्र आक्षेप घेतलाय. हे विधान मराठा समाजातील महिलांचा अपमान करणारा असल्याचे आरोप करत समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुदखेड तालुक्यातील मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हाके यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. जे मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेवर जे मराठी मुंबईला जमा झाले होते आणि मराठा समाज हा का आहे हे अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे. अशा या समाजाच्या विरोधात एक हाके नावाचं जे कुत्र भुकत आहे तर त्या कुत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज बारड सर्कल मधील सर्व मराठा युवक जमलेलो आहोत आणि बारड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे की आमची एक शासनाला विनंती आहे की या हाके नावाच्या कुत्र्याला लवकरात लवकर पाव बंद करा व याचं भुकणं जे आहे बंद करा. अन्यथा या हाके नावाचा कुत्रा आहे हा कोण्या समाजाचा नसून हा प्रत्येक समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी सोडलेला कुत्रा आहे आणि या कुत्र्याला वेळीच जर याच्या मुसक्या आवळल्या तरच हा समाजामध्ये होणारे भांडण टळतील. म्हणून सरकारनेही लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घ्यावी व याच्यावर कठोर कारवाई करून या हाके नावाच्या कुत्र्याला लवकरात लवकर अटक करावी. अन्यथा जर सरकारला नाही जमलं तर आम्ही मराठा समाज हा का संयमात घेतो, म्हणजे गांडू नाही, आम्ही संयमात घेतो. कारण याचं एकच आहे की आमच्या छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे, जिथं अन्याय दिसेल तिथं आम्ही लाथा घालू. पण आमचा पहिला एकच विषय असतो की पहिल्यांदा आम्ही हात जोडून विनंती करून सांगतो आणि जर तू नाही ऐकलास तर आम्ही हात सोडायलाही कमी बघणार नाही. त्यामुळे हाके तुला एक विनंती आहे की तू जे तुला समजा तुकडा टाकलाय त्या तुकड्यापुरतं काम करतायस हे पूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला आणि ओबीसी समाजालाही माहित आहे. कारण सांगतो, महाराष्ट्रातील मराठा व ओबीसी समाजाचा आमचा कुठेही वाद नाही कधीच. फक्त हे हाके नावाचा कुत्रा आहे हे समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आहे आणि या सरकारनं याच्या लवकरात लवकर मुसक्या आवळल्या. अन्यथा जर आमचा मराठा समाज जर पेटून उठला तर सरकार मायबाप तुम्हालाही मराठा समाजात थांबणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. कारण सांगतो, तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका म्हणून आम्हाला धमकी दिली होती, पण आम्ही मुंबईमध्ये येऊन सुद्धा तुम्हाला दाखवलं आणि मुंबई जाम करून दाखवली. आमचं अन्न बंद केलं होतं तुम्ही, पण आमचं अन्न किती पुरवठा झालं? आमचं अन्न फक्त 30% लोकांना लागलं, 70% आमचं अन्न तिथं लोकांना आम्ही वाटलं. कारण सांगतो, मराठा ही कुठेही कमी नाही, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मराठा चालवतात, पण मराठा हे संयमात घेतात. कारण मराठी असे वचवच करणारे हक्केसारखे नाहीत. म्हणून या सरकार मायबापांना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या हक्केवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याला अटक झाली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि सांगतो. मराठा मोर्चाच्या अनुषंगाने जरांगे पाटलाल जे मराठा समाजाला जे यश भेटलंय त्या यशाला काही समाजकंटकांना पोटदुखी होते. काही समाजकंटकांना पोटदुखी होते. त्यातील एक सगळ्यात मोठा म्हणजे जरांगे पाटलांचा विरोध करणारा सगळ्यात मोठा हरामखोर म्हणजे हा लक्ष्मण हाके. हा जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. त्यामुळे आम्ही बारड येथील पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा निषेध व्यक्त करायला आमचा पूर्ण मराठा समाज आलाय. त्या अनुषंगाने लक्ष्मण हाके जे बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात तर तरवडा गावात जे विधान केलं की 11 आमच्याकडे मुलं आहेत आणि 11 मुली मराठा समाजाच्या द्यावे, हा जो गलिच्छ वाक्य त्यानं वापरलं त्याविषयी आम्ही निषेध करायला आलो. आणि सरकारला एक विनंती आहे, असं मोकाट जर तुम्ही इथं सोडत असाल अशा हाकेसारख्या कुत्र्यांना इकडे तिकडे भुकायला एखाद्या समाजाविषयी तर मराठा समाज गुन्हानं बसणार नाही. जरांगे पाटलांना आम्हाला सांगितलेलं आहे की पूर्ण शांततेत करा, पण आमच्या वैयक्तिक समाजावर आल्यानंतर आम्ही पूर्णपणे शांततेत राहणार नाही. एक दिवस या हाकेला आम्ही रस्त्यात कुठं दिसेल तिथं अडवून मारायची सुद्धा आम्ही तयारी ठेवून आम्ही पूर्णपणे समाज आमचा इथं उतरलेला आहे. आणि आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की त्या हरामखोराला कुठेही रस्त्यावर फिरू देऊ नये, कारण तो जाती जातीत तेढ लावायला आहे. आज 346 जाती आहेत, 346 ते 356 जाती आहेत ओबीसीतल्या. ते का आंतरविवाह करतात का?
तर नुसता एक मराठा समाज ओबीसीत आला म्हणून तुम्ही आमच्या आई बहिणीवर बोट जर उचलत असाल तर आम्ही गुन्ह्याला बसणार नाही. आज शांततेत आंदोलन झालं, आम्हाला ओबीसीत आरक्षण भेटलं, आमचं आंदोलन संपलंय. पण आता जर कोणी असं आमच्या समाजावर जो बोलायचा प्रयत्न केला किंवा बोललं तर आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही हिंसेच्या मार्गाने काम करणार. प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरून आम्ही हे करणार नाही. यावेळेस त्याला चोप देऊ. पुढच्या वेळेस जर इकडे असे काही विधान केले ना आमच्या इकडे आला किंवा कुठल्या ह्याच्यात असेल तर आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड.